आज आम्ही दोघेही मस्त असं तयार होऊन गावात चाललो होतो. आता गावात जायचं कारण म्हणजे आज होती गुरुपौर्णिमा, म्हणून आम्ही स्वामींच्या मठात चाललेलो होतो. आता तर आम्हाला सकाळीच जायचं होतं, पण काही कामामुळं तर जाणं शक्य झालं नाही, म्हणून आम्ही दुपारी चाललेलो. दुपारी म्हणजे 12:30-1चा टायमिंग होता. तिथे गेल्याच्या नंतर पण एवढी भाविकांची गर्दी इथे होती. सभामंडपात काही बायकांची सेवा चालू होती, काहींची नित्यसेवा, तर काहींचं स्वामीचरित्र वाचणं चालू होतं. त्यानंतर सभामंडपात पण एवढं छान डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर इथं मोरे दादा आणि ही स्वामींचा जो शॅडोची मूर्ती आहे, खूप म्हणजे खूप मनाला भावलेली ती मला तर तिथे गेल्याच्या नंतर. आणि त्यानंतर थोडंसं पुढे आल्याच्या नंतर औदुंबराला पण छान असं डेकोरेशन केलेलं. आणि पुढे ज्यावेळेस आपण मठात एंट्री करतो त्यावेळेस तर एवढं छान डेकोरेशन होतं, म्हणजे खूपच अप्रतिम डेकोरेशन होतं. आणि हे जे डेकोरेशन आहे रात्रभर इथले जे दादा लोक आहेत ते मस्त असं डेकोरेशन करत असतात. रात्रभर जागून ही सेवा ते करत असतात. आणि ही सेवा जी आहे एकदम निस्वार्थपणे सेवा करतात हे लोक. आणि आज नाही तर प्रत्येक वेळेस कुठलाही कार्यक्रम असू द्या मठामध्ये, तेच हे सेवा करतात आणि मस्त असं डेकोरेशन करतात. प्रत्येक वेळेस वेगवेगळं डेकोरेशन असतं. आणि त्यानंतर मी पण दर्शन वगैरे घेतलं. आता मी तर माझा अनुभव सांगते, मी आत्ता जे आहे ते फक्त स्वामींमुळेच आहे असं तर मी मानते. आणि हे कधीही मी याला मुकणार नाही आहे, कारण हे खरंच आहे की मी आत्तापर्यंत जेवढं काही झालं आहे माझ्या आयुष्यामध्ये ते फक्त स्वामींमुळेच झालेलं आहे. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. पुढे आल्याच्यानंतर पालखीचं दर्शन झालं. स्वामींच्या मूर्तीवरती जल अर्पण करून फुलं अर्पण झाले. त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर प्रसाद खाल्ला. केळी तर मी तिथेच खाल्लेली होती. त्यानंतर प्रसाद खाल्ला, मस्त असं जेवण केलं आणि दिवसाचा एंड केला.